10वी झाली, आता पुढं काय, हा प्रत्येकाला पडलेला आहे प्रश्न मित्रांनो. तुम्हाला 3 फॅकल्टीज असणारे, 3 स्ट्रीम असणारे, आर्ट, कॉमर्स अँड सायन्स. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती स्ट्रीम कशी घ्यायची, काय घ्यायची ते निवडताना ह्या चुका करायच्या नाही. त्या चुका पहिले मी सांगतो. कोणती घ्यायची ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण कोणत्या चुका करायच्या नाही. सगळ्यात पहिल्याची चूक असते की समाज काय म्हणल, की समाजामध्ये या स्ट्रीमला खूप व्हॅल्यू आहे, या स्ट्रीमला खूप कमी समजलं जातं. हा विचार तुम्हाला करायचा नाहीये. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही ठरवायचं आहे, समाजाचा विचार न करता. बघा, दुसरी जी काही महत्वाची चूक विद्यार्थी करतात 10वीच्या मार्कवरून. हे बघा, 10वीच्या मार्कवरून कुठल्याही प्रकारे तुम्हाला स्ट्रीम निवडायची नाहीये. 10वी जर 95% पडले म्हणजे मी सायन्स घेणार, 60% पडले म्हणजे आर्ट्स घेणार, ही चूक तुम्हाला करायची नाहीये मित्रांनो. लक्षात घ्या, तुम्हाला काय जमतं, काय येतं ते महत्वाचं आहे. तिसरी चूक आहे स्कोप आहे. कुठेतरी खूप मोठ्या संध्या आहेत. लक्षात घ्या, असं काही नाहीये. सगळ्या क्षेत्रामध्ये संध्या आहेत. 3ही फॅकल्ट्या, 3ही स्ट्रीम खूप जबरदस्त आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खूप लोकांनी करिअर केलेलं आहे. तर बरेच जण काय म्हणतात, सायन्सला स्कोप आहे, आर्ट्सला काही नाहीये. तर असं काही नाही. मी प्रत्येक डिटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्कोप काय म्हणून स्ट्रीम निवडायची नाही. त्यानंतर बघा, मित्रांनी घेतलेलं आहे. माझे मित्र सायन्सला गेले, माझे मित्र कॉमर्सला गेले, माझे मित्र आर्ट्सला आहेत. तर हे चूक तुम्हाला बिलकुल करायची नाही. ह्या कॉमन चुका बरेचसे विद्यार्थी करतात. मला खूप विद्यार्थ्याचे फोन येतात, सर मी सायन्स घेतलं पछतालो, कोणी म्हणतं मी आर्ट्स घेतलं पश्चाताप केलं. तर ह्या ज्या काही तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं ते अगोदरच घ्यायचंय. स्ट्रीम निवडण्याच्या अगोदर ह्या चुका करायच्या नाहीये. प्रत्येक स्ट्रीमवर डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे. कशी माहिती वाटली कॉमेंट्स नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.